ना काय रे? हे घ्या. हे काय? जमिनीचे कागद? हा. अरे पण तू आणले कसे? आणले कसे म्हणजे नाना, करताराला सांगितलं जरा प्रॉब्लेम आहे सॉल्व कर, तिने केला आणि तिकडची मंदी बी उठली, जमून आला समजा. आजी दागिने. अरे मदन, अरे हे भारी झालं गड्या. म्हणजे एका दिवसाचा बिझनेस आणि डायरेक्ट 10 लाखाचा नफा. जमलं भावा. पोपट, आपला मदन हायच तसा, म्हणून आपण त्याच्या पुढं पुढं करतो. बाकीच्यांच्या पोटात दुखत. बाई, खायला कुणाच्या पोटात दुखन? पोराने एवढं भारी काम केलंय. अरे भारी म्हणजे लय भारी काम केलंय. आज आज आई तिच्या लेकराला पुण्यांदा भेटणार आहे. करतरने तुला पैसे दिले? दिले नाही, काढले. काजू, आज रातच्याला जेवायला गोडा धोडाचं कर. मदन मुळे घराचं सुख पुण्यांदा घरात आलंय. हा आजी, आज नम्रात एक जेवण बनविते बघा. राणीबाई, तुम्ही जा मदतीला. हा आजी. काय नशीब घेऊन जन्माला आलोय राव मी. आता समजे प्रॉब्लेम सुटले. आता एकदा इंग्लंडला गेलं की निवांत आयुष्य जगायचं. जे एका हातात दोन्ही एक खिशात. पापाजी. हा पुत्र, आजा. राजकुमारी जी सांगित होत्या की तुम्हाला भारतातले पदार्थ लय आवडतात. आपको पसंद है ना? हो जी, मुझे अपने देश की हर एक चीज पसंद है. हा, तर हे तुमच्यासाठी आणलं होतं. ओ मिर्च का अचार, आई लव इट. थैंक यू. हाँ, नहीं 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 नहीं. ओ जी, धन्यवाद कहा जी मैंने. हाँ. No, Daddy. She thought you were gonna kiss her. That's why she gets scared. ओ नहीं जी. अब बेटा तेरा हस्बैंड किधर है? हस्बंड? Carol. Husband. म्हणजे हे वय ते गडबडीत असते ना. Daddy, her husband stays in England. I never seen him. I never seen Carol talking on phone with him. But still, she loves him a lot. और की बात कर रही है? I'll meet him surely. Tell him that your wife is so good. तेरे हस्बैंड की तुझे ये बड़ी याद आती होगी. Yeah, she is. वो तो है ना, नजरे के मोर असणं आणि नजरे के लांब असणं जरा फरकच पडतो ना. तुम्हें लगता नहीं वहां मिलने जाओ? आता भेटणे का काय, ते तर आजच. काजू, ए काजू.
बड़ी अच्छी लड़की है और मुझे लगता है उसे इंग्लैंड लेके जाऊं। उसका पति भी उधर है। Daddy, और तेनू मैं अब हिंदी सिखा के रहूंगा। ओके, आई थिंक वी शुड टेक काजल टू इंग्लैंड। We'll give him a surprise, as is there. What do you think? yeah, that's a fabulous idea. Madan will be so happy. और मदन तो खुश होगा ही। अपने गाँव का कोई साथ हो तो सब कुछ अपना सा लगता है। Daddy, again Hindi. परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के राजकुमारी जी. ओ बंटी शेठ, असं रडून आणि बसून काय होणार आहे? काही ना काहीतरी करावं लागेल. काय करणार आहे मग? जेव्हापासून राजकुमारीची परदेशात जाणार आहेत कळलंय, तेव्हापासून परदेशी जाना नाही हेच गाणं ऐकायलोय. अहो पण त्याने काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे? ते तुला ते शाहरुख खानचा डायलॉग माहित नाही का? कोणता? ते नाही का राहुले हमेशा म्हणत आहे, किसी मन को पुरे चाहो तो काहीतरी करने में लग जाती है. अहो पण नुसतं गाणं ऐकून काय होणार आहे? काही ना काहीतरी करावं लागेल. काय करावचं मन माझं तर काय डोकं काम करणावा. राजकुमारजी अरे म्हणत्या टायर पंक्चर झालं काय? काही नाही, असंच बसलो होतो. तू इकडे काय करायला? लंडनला निघालोय ना, तिकीट काढायला गेलो होतो. तयारी करावी लागेल ना. राजकुमारजी बी इंग्लंडला जाणार आहेत. मग आता कसं आहे, तिकडे करोडोचा बिझनेस आहे बंटी. जावं लागेल ना, वाऱ्यावर सोडून चालत नाही का? हा, आणि त्या बिझनेसच्या जोरावर तर असे 10 लाख खपक्यात काढून दिले होते. आता गाववाल्यांना पण सांगितलं होतं, मला वाटलं होतं भलं व्हावं त्यांचं, पण त्यांना स्कीम रुचली नाही ना. म्हणजे पैसे भेटले असते? हिशे आहे का? बंट्याला विचार ना. त्या बिझनेसच्या जोरावर 10 लाखाचा चेक दिला होता, वाटला का नाही? वाटला तो. जाऊ दे आता, काय पण तुम्हाला रुचलं नाही, काय करणार? आता टाकता येतील का पैसे? मग संधी कधी कधीच भेटते माणसाला, तेव्हा संधीचं सोनं करावं लागतंय. एकदा संधी निघून गेली की हातात राहतोय मग खुळखुळा. चला येतो. आयला बंटी शेठ, पैसे टाकायला पाहिजे होते राव स्कीम मध्ये. अरे किमचं जाऊ दे चमन. मदन काय बोलला कळलं तुला? काय? अरे येड्या, येळ निघून गेल्यावर हातात काय राहतंय? खुळखुळा. अरे हा, आपण बोलू. त्या माणसाला मोठा बुके घेऊन जाऊ. सरपंच बाईचा पोरगा म्हणून त्या पाजी मामाला मी असा मोठा बुके देतो. बुके? फोटो काढ. फोटो आलाय? येणारच ना. इंग्लंडच्या राजकुमारजी संग मी बी विमानात बसून जाईल इंग्लंडला. पाजी मामा. काही पाहिजे का? She is asking, do you want something? Gopu, ask her that she wanna spend more time with her husband or not. वहिनी, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर राहायला आवडेल का असं विचारायला? ह्यो काय प्रश्न आहे का? कोणत्या बाईला आपल्या नवऱ्यापासून लांब राहायला आवडतं? आणि भाऊजी, तुम्ही नवरा काय म्हणताय? तुम्ही ह्यांचं नाव घेतलं असतं तरी चाललं असतं. What's she saying? She say yes. Okay. So if I take you to England? वहिनी, ते तुम्हाला इंग्लंडला घेऊन जायचं बोलू राहिलं. अगो बाई, इंग्लंडला?
नको नको. अहो भाऊजी इथलं कसं होईन? शी सेइंग नो. हु विल डू द हाऊसवर्क? No, you don't worry. Rani Vaini will do all the work. And we will be around for a few days. You, me, Madan and your husband. What do you think? वहिनी तुम्ही चिंता नका करू म्हणतात. राणी वहिनी करतील ना तेवढंच चौघ सोबत. अहो पण Don't say anything. I want to take you and you're coming. वहिनी त्या म्हणून राहिलेत की ते तुम्हाला इंग्लंडला घेऊनच जातील म्हणून. अहो भाऊजी पण घरचे तयार नाही होणार. हाऊस विल नॉट बी रेडी. I'll talk to them and I'll make them ready. वहिनी त्या घरच्यांशी बोलून त्यांना तयार करतील म्हणले. So now I don't think you have any problem. वहिनी तुम्हाला काही अडचण नाही ना आता? जर घरचे तयार असते मला काही बी अडचण नाही. शी सेइंग इफ फॅमिली इज रेडी शी इज रेडी टू कम. That's good. Then pack your bags. वहिनी बॅगा भराय घ्या. Huh. No. Nana, hi. I want to talk to you. नाना मावशे त्यांना तुमच्या संग बोलायचंय. मग बोला ना. Nana, I want you that when I ask you, you'll think in Kajal's favor. नाना राजकुमारीजी जेव्हा तुमच्या संग बोलताल ना तेव्हा काजू वहिनी विषयी विचार करा. Nana, I wish that Kajal should also come with us to England, that she can meet her husband. ते राजकुमारीजींची इच्छा आहे की काजू वहिनी त्यांच्यासोबत इंग्लंडला यावं. ते तेवढंच नवरा बायकोला सोबत राहता येईल ना. काय? हा काय? अगं राजकुमारीजी काजूला इंग्लंडला न्यायचं म्हणून राहिल्यात. बाई काजूला इंग्लंडला नेणार आहेत? नाही आपल्या खानदानातली कुणी बाई माणूस गेला नाही अजूक. ए काजू काही जाऊ नको बाई तू. हा सासूबाई एकदम बरोबर आहे तुमचं. काय भरोसा आहे बाई. एकदा का मदन भाऊजून काजू गेले तिकडं परत येत नाहीत. मदन तसं करणार नाही पण काजूला इंग्लंडला घेऊन जायचं म्हणजे कसं जमन नाही का रे मदन? हा ना तेच विचार करीत होतो. तिकीट काढलीत ना? हा बट हु इज ब्रिंगिंग काजोल? द तिकीट हॅज बीन बुक. No worries, I can manage it. त्या करत्याल म्हणले. अरे पण तिकडे जायचं म्हणजे अडचण होईन ना. अरे त्यात कायची अडचण? उलट राजकुमारी संग जायचं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हा अहो पण सासूबाईंचं काय? मग काय तेवढंच बरं आहे ना. तेवढंच 4 दिवस पोरा संग राहता येईल. आणि त्या हौशीला मिथुन्याला बी सांगता येईल की नुसते दागिने नाही नेले, पोरीला बी संग नेलं माझ्या लेकानं. हा एव्हरीवन इज रेडी. Wow, that's good news. I'll go and tell Daddy. काजू घे बाई आवरायला.
आता तू काय बाई इंग्लंडला जाणारच ना? काजू इंग्लंडला जाणार आहे म्हणजे मी पण गेलंच पाहिजे. ह्यांच्याशी बोलते आता. आईला कानातून आता वाफा निघायला लागल्यात राव. ही तिकडे येणार म्हणजे नक्की काहीतरी कुटाणा होणार. आणि तिकडे लपून लपून काय लपून ठेवणार रे? समद उघड पडन. नाही समजा उघड पडन. तुम्ही काळजीच करू नका भाऊ. फक्त कागद आपल्या हातात पडायचा उशीर आहे. हा, एकदा का आपल्या हातात कागद आले ना मग तुम्ही गंमत पहा. नाही दणकच उडवू. राडाच राडाच. हा हा भाऊ. हा तुम्ही काळजी करू नका. कागद मिळायला तुम्हाला पहिला फोन करतो. हा 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 हो हो भाऊ. हा ठेवू का भाऊ? हा जय पार्टी भाऊ. हा हा अगं भाऊच फोन होता. लय खुश होत ते भाऊ. काय करायचं त्या भाऊचं? इतकी वर्ष झाली एखादं तरी पद दिलं का तुम्हाला? दिलं? तू ग्रामपंचायत सदस्य त्याच्यामुळे झालेली विसरली का? हा पण लोक कुठं कुठं चाललेत बाई. आणि आपण बघा. कोण कुठं चाललं? तेच ना. हेच काय? अगं मोबाईल वर बसली ना. अहो राजकुमारीजी काजूला इंग्लंडला घेऊन चालल्यात. इंग्लंडला. अरे मग चांगली गोष्ट आहे ना. एवढंच बिचारी काजूला मदन संघ राहता येईल. हा तरीच म्हणलं बाई माणूस कसा विचार करन नाही का? अहो तुम्ही बोला ना त्या डॅडीन संग. काय बोला? त्यांना म्हणावं आपल्याला घेऊन चला. तो काय गठोड आहे का इंग्लंडला? आणि काय घेऊन जाईन तो आपल्याला? बाई अहो ऐका तर ना मग. बोलल्याशिवाय नसते होत. आणि विचार करा जर का आपण इंग्लंडला गेलोत तर गावात कायच वट वाढन बाई आपली. मग भाऊ तुम्हाला झेडपी करते. झेडपी नसतं का ते? झेडपी अध्यक्ष असते. हा मग माहिती मला. तेच ते पण करते ना. अरे विदेशात गेलो तर आपली पद वाढत. मग आपण गावात बॅनर लावायचे. फॉरेन रिटर्न झेडपी अध्यक्ष. हिंगणगावची राणी इंग्लंडच्या राणीच्या भेटीला. राणी लयच राजकारणी डोकं होतो. हा मग बाकीच्यांसारखे डोक्यात बटाटे भरले नाहीत माया. डोक्यात बटाटे असतात का काय? बोला. हा कातर सिंगला बोलतो. तुला मला मदन काजूला आपल्या चौकाला इंग्लंडला घेऊन जा. हा अरे दगड मारून काय होणार आहे का? मग काय करायचं? अरे तुला काही सुचत असेल ना? नाही ना सुचते गोप्या. आईला काजूला नाही म्हटलं असतं ना करतारच्या कानावर गेला असतं ना ऐकला नसतं तो. आताच इज्जत काढली असती. हा आणि त्यात घरचे बी म्हणले असते की तुझ्या बिझनेस मुळे तू वहिनीला घेऊन जाय ना म्हणून. अरे गप ना काळायची बिचा. अरे जे घडलं असतं तेच म्हणतोय ना मी. अरे पण आता काय करायचं? जर वहिनीला तिकडे घेऊन गेलो ना तर बिझनेस लग्नाचं समजा खोटं बाहेर पडन तू. तुझ्या अरे त्यापेक्षा समजा खरं खरं सांगून टाक ना तू बिझनेस काही नाही म्हणून. मग काही टेन्शनच नाही राहणार. अरे काय बने मी चांगलं काहीतरी व्हायचा विचार करतोय. तुझं काय रे माझ्या वरात काढायच्या मागं लागलाय? अरे मग दुसरा काय पर्याय आहे? आजूच नाही म्हटली तर? अरे वहिनी का नाही म्हणतील? अरे तुझ्या संग यायचं म्हणून किती आनंदी त्या नसते ऐकत. दुसरं काहीतरी बघ. अरे नको नाही म्हणजे काजू नको यावे म्हणून काहीतरी सांगावं लागन काजूला.
आणि ते तर मी असंच करू शकतो. एकदा काजूनीच नाही म्हणून सांगितलं की टेन्शनच नाही. म्हणजे एका हातात दोन्ही एक देशात.